सुमारे 10व्या ते 12व्या शतकातील ही गाथा आहे आदिनाथ म्हणजे शिवा यांच्यापासून उत्पन्न झालेल्या एका संप्रदायाची. तो संप्रदाय म्हणजेच नाथ संप्रदाय. मच्छिंद्रनाथांनी या संप्रदायाची सुरुवात केली आणि पुढे गोरखनाथांनी नवनाथांना दीक्षा देऊन या संप्रदायाचा लोककल्याणाद्वारे प्रचार केला. त्याच नवनाथांपैकी एक म्हणजेच नागनाथ यांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. ते ठिकाण म्हणजेच पालघर जिल्ह्यात असलेल्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते बुद्रुक हे गाव. चला. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस या छोट्याशा शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानिवली या गावातून अवघ्या 2 ते 3 किलोमीटरवर हे मंदिर आहे. आंबिस्ते गावाच्या हद्दीत असलेले हे नागनाथांचं स्थान शेकडो वर्षापासून अस्तित्वात आहे. म्हणतात की याच जागी नवनाथांपैकी एक नागनाथ यांची वैतरणा नदीच्या काठी संजीवन समाधी आहे. 10वे ते 12वे शतक हा नवनाथांचा कार्यकाळ मानला जातो. श्री नवनाथ कथासार ग्रंथानुसार 9 नारायणांपैकी एक कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि श्री मच्छिंद्र हे नाव धारण केले. पुढे याच मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथ यांना दीक्षा देऊन नाथ संप्रदायाची स्थापना केली. गोरक्षनाथांनी मध्ययुगामध्ये भक्ती चळवळींना चालना देत नवनाथांना उपदेश दिला आणि अशा प्रकारे उदयास आले नाथ संप्रदायाचे प्रसारक, आपल्या उपदेशाने जगाचा उद्धार करणारे नवनाथ. खानिवली गाव ओलांडून पेट्रोल पंपापासून 100 ते 150 मीटर अंतरावरून मी उजव्या बाजूला कच्च्या रस्त्याने आंबिस्ते गावाकडे वळलो. गावाच्या सुरुवातीलाच एक सुंदर तलाव तुम्हाला दिसेल. लवकरच गाव सुरू झालं. शांत आणि सुंदर हे सामान्य गाव बघून येथील इतिहासाचा अंदाज लावणं अगदी अशक्य आहे. गाव ओलांडून मी त्याच कच्च्या रस्त्याने जंगलाच्या दिशेने पुढे जात आहे. एक 1.5 किलोमीटर नंतर रस्त्याच्या तोंडावर मला एक कमान दिसली, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे आदेश. मी बाईक आतमध्ये लावली आणि एका जुन्या व साध्या घरासारख्या दिसणाऱ्या या वास्तूमध्ये प्रवेश केला. ही वास्तू म्हणजेच नागनाथांची तपोभूमी. श्री त्र्यंबकेश्वर येथे असलेल्या अनुपम शिळा, जिला अनुपान शिळा असेही संबोधले जाते, या ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी नवनाथांना व 84 सिद्धांना उपदेश दिला. नवनाथ म्हणजेच नाथ संप्रदायाचे संस्थापक मच्छिंद्रनाथ, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि चरपटीनाथ. यामध्ये नागनाथ यांचा जन्म पद्मिनी नावाच्या नागिनीने वडाच्या झाडाच्या ढोलीत दिलेल्या अंड्यांपासून झाला. त्यामुळे नागनाथ यांना वटसिद्ध नागनाथ असेही संबोधले जाते. या वास्तूमध्ये प्रवेश करताच समोर एक खोली आहे, जिकडे नागनाथांची तपोसाधना केलेली गादी आहे. असं म्हणतात की या पादुका नागनाथांनी वापरलेल्या पादुका आहेत. गादीसमोरील चौथऱ्यावर एक अग्निकुंड आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे नागनाथांचं राहतं घर. याच जागी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांनी पेटवलेली धुनी आजही जिवंत आहे. या धुनीजवळ असताना या धुनीची ऊब तुम्हाला आजही इथे जाणवेल. शेकडो वर्षापासून जळत असलेलं हे जिवंत अग्निकुंड म्हणजे एक असामान्य चमत्कारच आहे. पूर्वी इथे छोटीशी झोपडी असावी असा माझा अंदाज आहे. बाकी विटांचं बांधकाम हे मागच्या 100-150 वर्षांच्या आतच झालं असावं.
नागनाथांच्या चमत्कारिक अग्निकुंडाचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. बाहेर पडताच या आवारात एक दुर्गामातेचं मंदिर आहे. नागनाथांच्या समाधीकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक खाली सरळ जातो आणि एक डाव्या बाजूने जातो. डाव्या बाजूने जाताना काळभैरवाचं मंदिर लागतं, त्यामुळे आपण डाव्या बाजूच्या रस्त्याने जाऊया. चला. बजरंगबलीला नमन करून मी भैरवनाथाच्या मंदिराकडे निघालो. अगदी 100 मीटर चालून मी मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर आहे भैरवनाथ म्हणजेच काळभैरवाचे. सेव्यमान पावनांघ्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. चतुर्भुज, काळीभोर, भयावह दिसणारी ही मूर्ती येथील स्थानिकांचं आराध्य दैवत आहे. येथील किर्र शांततेत मन एकाग्र करून थोडा वेळ बसा. मनाला अभूतपूर्व शांततेची जाणीव होईल. मंदिराचं मूळ बांधकाम हे हेमाडपंथी होतं, पण याची पडझड झाली असावी म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, ज्यामुळे येथील मूळ दगडी बांधकाम आज बघायला मिळत नाही. परंतु या मंदिरात असलेले काळभैरवाचं अस्तित्व हे नागनाथांपेक्षा अतिप्राचीन आहे. शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यामध्ये शिवाची निंदा करत मीच सर्वात श्रेष्ठ आहे आणि मलाच सर्व देवदेवतांनी पूजावं असे उच्चारण ब्रह्मदेवाने केले. याचा शंकराला राग आला आणि त्याच्यापासून उत्पत्ती झाली काळभैरवाची. 5 शिर असलेल्या ब्रह्मदेवाच्या ज्या शिराच्या मुखातून अपशब्द निघाले होते ते शिर काळभैरवाने धडापासून वेगळं केलं. तेव्हापासून ब्रह्मदेवाला फक्त 4 शिरे आहेत अशी मान्यता आहे. त्यानंतर ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी काळभैरवाने पूर्ण विश्वभर संचार केला. अंततः काळभैरवाला काशीमध्ये जाऊन मुक्ती मिळाली. याच पापमुक्तीसाठी काळभैरवाने ज्या ज्या ठिकाणी संचार केला त्यापैकी एक ठिकाण हे सुद्धा असावं अशी मान्यता आहे. मंदिराच्या शेजारी पत्र्याच्या मांडवात आपल्याला एक अजून प्राचीन मूर्ती बघायला मिळते. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार ही माता भैरवीची मूर्ती आहे, तर काहींच्या मते मंदिराच्या जीर्णोद्धारासमयी काळभैरवाची जुनी मूर्ती काढून येथील नदीमध्ये विसर्जित करण्यात आली, पण ती पाण्याच्या वरच तरंगली आणि हा चमत्कार बघून या मूर्तीला पुन्हा मंदिराच्या बाजूला आणून ठेवण्यात आलं. काळभैरवाचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. या पायऱ्या नदीच्या दिशेने खाली उतरतात आणि येथील प्राचीन शिव मंदिराजवळ घेऊन जातात. काही पायऱ्या उतरून मी खाली आलो आणि माझ्या नजरेस पडली इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेलेली वैतरणा नदीच्या तीरावर शिव मंदिराच्या छायेत असणारी नागनाथांची संजीवन समाधी. ओम नमो आदेश. भैरवनाथांचा इतिहास म्हणायला गेलं तर भैरवनाथ हे काशीच्या कालखंडातून आंबिस्ते या गावी विश्वभ्रमण करता करता ते एक रात्र मुक्कामाला आपल्या या स्थानावर थांबले. त्याच्यानंतर नागनाथ तिथे तपसाधना करण्यासाठी आले. नागनाथांनी भरपूर वर्ष तपसाधना इथे केली आणि ती तपसाधना फलित झाली आणि त्यांच्या रूपाने
आज नागनाथ म्हणून इथे आंबिस्त्याला प्रसिद्ध आहेत. त्या अवतार कार्य संपून मग त्यांनी तिथे त्यांचे समाधीरूपी तिथला अंश ठेवून गेले. नागनाथांची एवढी शक्ती तिथे आहे का तिथे जाऊन मनोभावे जर त्याला विलीन झाला त्याच्यापाशी तर नक्की चमत्कार देवांचा बघायला मिळतो. नागनाथ आज पण तिथे अवतारित आहेत आणि त्यांचा अंश आज पण तिथे बघायला मिळतो. समाधीचं एवढं पावित्र्य आहे, फक्त ते आपल्या आज नवयुवकांनी त्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. काही वर्षापूर्वी या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार करण्यात आला, ज्यामध्ये येथील प्राचीन अवशेष बाजूला करून नवीन शिवलिंग व समाधी बनवण्यात आली. माझ्या मागे जे दगडी अवशेष आहेत ते आहेत येथील मूळ मंदिराचे अवशेष. म्हणजेच नागनाथांनी जी शंकराची पिंड स्वतःच्या हातांनी घडवली होती, ती पिंड आज मंदिराच्या मागच्या बाजूला भग्न अवस्थेत पडलेली आहे. मंदिर सुंदर आहे. नवनिर्माण करूनही येथील पावित्र्य जपून ठेवण्यात आलेलं आहे. पण मंदिरामागे पडलेले हे अवशेष बघून माझ्या मनात आपसुकच एक प्रश्न आला. प्राचीन वस्तूंना पूर्णपणे बदलून आपण या जागेच्या जिवंत ऐतिहासिक पुराव्यांना नष्ट करत आहोत असं नाही का वाटत? शेकडो हजारो वर्षांचा इतिहास आपल्याला लाभला आहे आणि तो जपून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. या आधुनिक जगात हे भग्न झालेले अवशेषच आहेत जे आपल्या प्राचीन संस्कृतीचे अस्तित्व टिकवून ठेवत आहेत. पण मग त्यांचे अस्तित्व कोण टिकवणार?